नमस्कार मंडळी, न्यू किचन 3 स्टार चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। पालकाच्या 2 पेंड्या घेतल्या, स्वच्छ करून घेतला, त्याची पानं काढून घेतले आणि ह्या पातेल्यामध्ये घालून मी हे पाण्यात आता 4 ते 5 पाण्यानं धुवून घेत आहे। बघा, अशा पद्धतीने हे पाण्यातून काढून घ्यायचं, स्वच्छ करून घ्यायचं। थोडं मीठ टाकलं तरी अजून चांगलं, मीठ टाकून धुतलं तरी अगदी पानावरची घाण निघून जाते। चला आता ते बॉईल करायला ठेवू पाणी। आता हे काजू घेतले, काजू मी जवळपास अर्धा तास भिजू घातले होते। आता त्याची मी ही प्युरी करून घेतलेली आहे। बघा, अशा पद्धतीने ही प्युरी करून घेतली। जवळपास 10 ते 15 काजू होते, त्याची प्युरी करून घेतली। आता आपण 2 कप जवळपास कोथिंबीर घेतलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण लसूण टाकून घेऊ। अद्रक टाकलं, 10 ते 15 लसणाच्या कळ्या टाकल्या, 1-1.5 इंच अद्रक टाकलं आणि आता त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊ आणि तसंच आपण त्याच्यामध्ये टोमॅटो पण टाकून घेऊ। याची आपण प्युरी करून घेऊ। आता हे आपण पाणी बॉईल करायला ठेवलं होतं, पालक धुवून ठेवली होती। तर ही पालक ह्या ब्लँच करायला आपण याच्यामध्ये टाकून देऊ, म्हणजे बॉईल करायला आपण हे पालक ह्याच्यामध्ये टाकून देऊ। आता ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये आपण ही पालक टाकलेली आहे। 10 ते 15 मिनिट आपण हे थोडं गरम करून घ्यायचं, 5 ते 7 मिनिट जास्तीत जास्त। अशा पद्धतीने हे बॉईल करून घ्यायचं। आता थंड पाणी, फ्रीजमधलं थंड पाणी एका पातेल्यामध्ये काढून घेतलं आणि आता हे बॉईल झालेलं पालक आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलं। कलर येण्यासाठी किंवा त्याचा उग्र वास जाण्यासाठी थोडी साखर पण आपण टाकून घ्यायला पाहिजे त्याच्यामध्ये। अशा पद्धतीनं ही आपण बॉईल झालेली पालक आपण ह्या थंड पाण्यामध्ये घालून घेतली, कारण त्याचा कलर चेंज होत नाही। थंड पाण्यामध्ये काढून घेतलं, बॉइलिंग प्रोसेस त्याची थंडावते ह्या ठिकाणी, त्यामुळं थंड पाण्यामध्ये आपण हे पालक टाकून घेतलेली आहे। आता ही पालक थंड झालेली आहे, बघा, थंड पाण्यामध्ये टाकून घेतल्यामुळं त्याचं बॉइलिंग प्रोसेस कमी झाली। आता ही पालक आपण मिक्सरमधून काढून घेऊ। आता हे पालक मिक्सरमधून काढून घेतली, प्युरी करून घेतली, त्याची बाउलमध्ये मी काढून घेते। आता याच प्युरीमध्ये आपण 2 मिरच्या हिरव्या आणि लसणाच्या 4 ते 5 कळ्या आपण टाकून हे पण मिक्सरमधून काढून त्याच प्युरीमध्ये आपण हे टाकून देऊ। बघा, अशा पद्धतीने हे काजूची पेस्ट आणि हे मसाल्याची प्युरी आणि ही पालकची प्युरी आपण हे तयार करून ठेवलेली आहे। चला तर मग आता आपण हे सगळं तयार करून ठेवलेलं आहे। आता आपण पनीर फ्राय करून घेऊ। बघा, हे पनीरमध्ये मी 1-1.5 चमचा तेल टाकलेलं आहे, कारण बऱ्याच लोकांची ओरड असते की पनीर चिटकतं वगैरे वगैरे। मग आपण ट्राय करून बघितलं, आपले काही पनीर चिटकलेलं नाही। आपण आता सगळं पनीर फ्राय करून घेऊ। अशा पद्धतीनं हे पनीर फ्राय करून घेत आहे। बघा, व्यवस्थित आता कलर पण चेंज झालेला आहे पनीरचा। अशा पद्धतीनं बघा, हे सगळं फ्राय करून घ्यायचं आणि आता हे बघा, कलर चेंज झाला त्याचा। आता हे प्लेटमध्ये आपण काढून घ्यायचं। अशा पद्धतीने हे पनीर आपण काढून घेतलं। आता आपण त्याच्यावर एक पॅन ठेवला गॅसवर। आता त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घातलेलं आहे आणि त्यातच आपण थोडं 1 चमच्यावर तेल पण ओतून घेतलं। आता त्याच्यामध्ये जिरे टाकले थोडे
कारण आपल्या दाताखाली करकर लागणारे मसाले आपण वापरायचे नाहीत, म्हणून आपण अगदी थोडे चिमटभर जिरे टाकलेले आहेत. थोडं तेल पण टाकून घ्यायचं तुपामध्ये. अशा पद्धतीने हे मी टाकून घेतलेलं आहे. आता बघा वाफ पण निघते थोडी थोडी. अशा पद्धतीने जिरे टाकून घेतले आणि आता त्याच्यामध्ये ही केलेली मसाला जो आहे, प्युरी, मसाल्याची प्युरी आहे पण ती आपण ह्याच्यामध्ये टाकून घेत आहोत. अशा पद्धतीने हे टाकून घेतलेलं आहे. आता तेल सुटेपर्यंत, तेल बाजूला निघेपर्यंत आपण हे मसाला भाजून घ्यायचा व्यवस्थितरित्या. अशा पद्धतीने हे मसाला आपण भाजत आहोत. बघा थोडा थोडा कलर चेंज होता चाललेला आहे त्याचा सुद्धा. अशा पद्धतीने हा आपण मसाला व्यवस्थित आपण भाजून घ्यायचा. अशा पद्धतीने हे मसाला भाजून बऱ्यापैकी झालेला आहे. कलर कसा चेंज झाला लगेच. तेल पण बाजूला सुटत आहे. तूप बाजूला निघालेलं आहे थोडं थोडं. बघा आता बऱ्यापैकी हा मसाला पण शिजलेला आहे. अशा पद्धतीने हा मसाला शिजवून घ्यायचा. आणि आता हे मसाले, धने पावडर, जिरे पावडर, काश्मीरी मिरची, थोडंसं मी काळा तिखट पण टाकलेलं आहे आणि गरम मसाला हे ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये सगळं साहित्य टाकून घेतलं. आता ह्याच्यावर कसुरी मेथी पण टाकली, कारण आपल्याकडं असल्यामुळे कसुरी मेथी पण टाकून घेतली ह्याच्यामध्ये. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बघा किती व्यवस्थितरित्या शिजलेला आहे. बाजूला तेल सुटल्यासारखं दिसत आहे. कलर पण चेंज झालेला. आता आपण हे काजूची पेस्ट करून घेतलेली होती हे याच्यामध्ये आपण टाकून घेतली. अशा पद्धतीनं काजूची पेस्ट याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. बघा कलर पण कसा चेंज होत आहे. काजूची पेस्ट पांढरी पांढरी शुभ्र होती आणि याच्यामध्ये मिक्स केल्यानंतर त्याचा पण कलर चेंज झाला आणि ह्या पेस्टचा पण कलर चेंज झाला. आता थोडा वेगळाच कलर आलेला आहे. शिजल्यानंतर नॉर्मल होत जातं. मग अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं. बऱ्यापैकी शिजवून घ्यायचं हे, कारण ह्याला सुद्धा तेल सुटलं पाहिजे. बघा कलर कसा चेंज झाला. आता ह्याच्यामध्ये 1 मोठा टेबलस्पून मी दही टाकून घेतलेला आहे. गॅस कमी करायचा. गॅस कमी करून दही टाकायचं. अशा पद्धतीने हे ह्या प्युरीमध्ये आपण टाकून घेतलेलं आहे. बघा कसं मिक्स व्यवस्थित झालेलं आहे. कलरसुद्धा चेंज झालेला आहे. अशा पद्धतीने बऱ्यापैकी शिजवून घेतलेला आहे. मसाला शिजलेला आहे. आता त्याच्यामध्ये हे पालक प्युरी मी टाकून घेतली. बघा पालकाच्या प्युरीचा कलर तर किती छान आणि सुंदर आलेला आहे. आता हे सगळं त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. बघा पालकाचा कलर पण किती छान आणि सुंदर दिसत आहे. मिक्स झालं सगळं तरीसुद्धा कलर छान आलेला आहे. म्हणजे आपली पालक व्यवस्थित बॉईल झालेली होती, व्यवस्थित शिजलेली आहे. बघा अशा पद्धतीनं आपण हे बऱ्यापैकी शिजवून घ्यायचं. आता बघा कलर चेंज झाला. अशा पद्धतीने हे शिजलेलं आहे. त्याच्यामधलं तेलसुद्धा थोडं 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 बाहेर पडायला लागलेलं आहे.
वरीसुद्धा दिसत आहे तेल त्याचं. म्हणजे आपली पालक प्युरी मसाला तयार झालेला आहे व्यवस्थितरित्या. अशा पद्धतीनं आपण हे सगळं शिजवून घ्यायचं. पालक हे आपल्या डोळ्यांसाठी चांगलं असतं. डोळ्याला आपल्याला ह्या पालकामुळं आधार मिळतो. आता आपण थोडं त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं. अशा पद्धतीने मीठ टाकून घ्यायचं. त्याला थोडं हलवून घ्यायचं. हे सगळं मिक्स झाल्यानंतर आता आपण थोडं व्यवस्थित शिजवून घेतल्यानंतर बघा तेल वरी आलेलं दिसते व्यवस्थितरित्या. आता त्याच्यामध्ये हे पनीरचे काप टाकून घ्यायचे. बघा अशा पद्धतीने हे काप करून मी ह्याच्यामध्ये फ्राय करून टाकलेले आहेत. आणि आता मी हे दुधावरचं साय काढून घेतली होती, त्याची मी ही पेस्ट करून घेतली आणि ही मलाई मी ह्याच्यावर टाकून घेतलेली आहे. हे सगळं आता मिक्स करून घेतलं. अशा पद्धतीनं हे सगळं मिक्स झालेलं आहे. अशा पद्धतीने हे पालक पनीर तयार झालेलं आहे. त्याच्यावरून मी 1-2 चमचे तूप ओतून घेतलं. चला तर आपण आता सर्व करून घेऊ. एक बाउल घेतला. बाउलमध्ये आपण हे आता सगळं सर्व करून घेऊ. अशा पद्धतीनं हे सगळं सर्व करून घेतलेलं आहे. चला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बटन क्लिक करा. नोटिफिकेशन येतील, पुढचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. थँक्स फॉर वॉचिंग.